नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष राजू कक्कड. राजू कक्कड यांचं नाव खरं तर अवघ्या शहराला आणि सर्वच प्रस्थापित पक्षांना अगदी जवळून परिचित आहे. कारण भर पावसामध्ये जाऊन खड्डे बुजवणं असो, शहरातले घोटाळे समोर आणणं असो किंवा शहराच्या विकासासाठी आंदोलन करणं असो, नेहमी रस्त्यावर उतरून राजू कक्कड यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन अनेक आंदोलनं केली आहे आणि त्याचा शहराच्या विकासासाठी अनेकदा त्याचा उपयोग झालेला आहे. आज आपल्यासोबत बातचीत करणार आहेत राजू कक्कड सर. त्यांचं CTV मध्ये सर आपलं खूप खूप स्वागत. सर, एकूणच आता महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला आहेत आणि गेले 3.5 वर्ष प्रशासकीय कारभार चालल्यानंतर अखेर नागरिकांना त्यांचा हक्काचा नगरसेवक मिळणार आहे आणि ही अत्यंत चुरशीची लढत आपण पाहतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने यंदा आपले नरेश बाबू पुगलिया यांचा विदर्भ किसान मजदूर संघ याच्याशी युती केलेली आहे. तर यामागचं नेमकं कारण काय आणि काय उद्देश आहे? उद्देश काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला मानणारा पक्ष आहे आणि आमच्याशी जुळलेले विचारसरणीचे लोक जर एकत्रित येऊन निवडणूक लढायला समोर येत असेल, युतीच्या माध्यमातून समोर येत असेल, तर त्यांचं आम्ही नेहमी स्वागतच करतो. या निवडणुकीमध्ये या युतीचा राष्ट्रवादीला कसा काय फायदा होईल? राष्ट्रवादीला असं आहे की विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे लोक जे आहे ते आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे आहे आणि कितीतरी वर्षापासून ते कार्यरत आहे. ते काँग्रेस विचारसरणीचे लोक आहे आणि चांगल्या पद्धतीनं नरेश पुगलिया साहेबांसोबत ते कार्य करत होते आणि चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करत होते. असे लोक ला आम्ही उमेदवारी दिली. आमच्या पक्षाचे काही पदाधिकारी जे गेल्या 2-3 वर्षापासून नगरसेवक बनायची इच्छा आणि नगरसेवक बनण्याची इच्छा ठीक आहे, पण नगरसेवक बनायची इच्छा असूनही ते आपल्या प्रभागामध्ये सगळं समीकरण जोडून कार्य करून लोकांचं कार्य करून असे लोकांनाही आम्ही उमेदवारी दिली आहे. आपण ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी दिलेली आहे, तर या युती पक्षाकडून त्या उमेदवारांना कसा काय फायदा होतोय, कसा सपोर्ट होतोय आणि तुम्ही कुठपर्यंत काम करतायत? आम्ही उमेदवारी देत असताना सगळं विचार करून दिलेले आहे. ज्या प्रभागामध्ये त्या समाजाचे लोकांना न्याय देणारा जर माणूस असेल, त्यांच्याकडून आम्हाला काही नाव आले, या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्ही उभं करा, आम्ही यांच्या पाठीशी आहोत, असे लोकांना आम्ही उमेदवारी दिली आहे आणि युतीचा नक्की फायदा होईल. कारण नरेश बाबू पुगलिया ही माजी खासदार असून आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्यांच्या पाठीशी बरेचसे लोक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या विचारांना जुळणारे लोक आमच्या पक्षामध्ये भरपूर आहे. त्यांचे विचार मानून लोकांना या निवडणुकीमध्ये नक्की ते आम्हाला बहुमत देतील आणि विश्वास देतील असं मला विश्वास आहे. नक्कीच. दुसरं असं की सत्ताधारी भाजपकडून शहरामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री यासारखे मोठमोठे नेते प्रचाराच्या दृष्टीने येऊन गेलेत. राष्ट्रवादीकडून काय नियोजन आहे? भाजपमध्ये ऑल वेल आहे नाही हे तुम्हालाही माहित आहे. नगर परिषदची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे झाली त्याच्यात भारतीय जनता पक्षाला चांगला प्रतिसाद भेटला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला भेटला, शिंदे सेनाला भेटला. पण चंद्रपूरच असा जिल्हा आहे की जिथे भाजपला प्रतिसाद भेटला नाही. अंतर्गत वाद त्यांच्या नेत्यामध्ये उभरून येऊन प्रत्येक दिवस नवीन काही ना काही
हे लोकांच्या समोर काही लपलेला नाही. आपण असं विचार करत आहोत की भाजपचे नेते लोक येत आहे आणि खूप प्रचार करत आहे, ते तसं नाही. ते लक्ष घालून आहे की नगर परिषद मध्ये जे आपले विपरीत जे निकाल लागलं त्याला आता कसं तरी थांबवता येते आणि कसं तरी यांची जे भांडण आहे ते कुठेतरी कमी करता येईल, यासाठी त्यांचे वरिष्ठ मुख्यमंत्री असो, बावनकुळे साहेब असो, या लोकांना या लागलं इथे आणि ते येत आहे. ते आपला सावर सावर करत आहे. आम्ही निवडणुकीच्या दिशेने समोर जातो, आम्ही निवडणुकी लढत आहोत. आमच्या पक्षामध्ये काही 2 गट, 3 गट, 4 गट असं काही नाही आहे. एकोपा आहे पूर्ण पक्षामध्ये आणि आमचे जे नेते आहेत ते आता येईल. अजून 5 दिवस निवडणुकीला बाकी आहे. आमचे नेते नक्की येईल आणि प्रचार करे, पण सकारात्मक प्रचार होईल. नक्कीच. दुसरं असं की जो भाजप आणि काँग्रेस दोन्ही प्रस्थापित पक्षांमधला वाद लोकांपासून लपलेला नाहीये, तो सर्वसामान्यांपर्यंत अगदी पोहोचलेला आपण पाहतोय. तर या वादाचा म्हणजे आपण पाहिलंय की काँग्रेसने सुद्धा अनेक मोठ्या नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना डावलून तिकीट वाटप केलेली आहे. भाजपनेही अनेक ज्येष्ठ आणि चांगल्या जाणत्या नेत्यांना बाजूला करून, कार्यकर्त्यांना बाजूला करून तिकीट वाटप केलेली आहे. आणि यामुळे जो गोंधळ निर्माण झालेला आहे, या गोंधळाचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला, किसान मजदूर संघाला कसा फायदा होईल? नाही, त्यांचे गोंधळचं त्यांना नुकसान होईल. आम्ही आमचा प्रचार करत आहोत. आम्हाला जे फायदा होईल होईलच, कारण आम्ही सकारात्मक भूमिकेने प्रचार करत आहोत. आमचे कार्यकर्ता, आमचे उमेदवार लोकांच्या घराघरापर्यंत जात आहे, मतं मागत आहे. अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ते आपलं कार्य करत आहे. एकंदरीत त्यांचे मधलं जे आहे ते फरक भाजपमध्ये तुम्हाला माहीत आहे आणि काँग्रेसमध्ये खासदारचं आणि आमदार साहेबांचं काही एवढं जमत नाही. त्यांना डावलून त्यांचे कार्यकर्ता अपक्षमध्ये उभे आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवाराचे विरोधात त्यांचे नगरसेवक अपक्ष म्हणून उभे आहे. त्यांचं नुकसान त्यांना होईल, पण आम्हाला नक्की फायदा होईल असं मला विश्वास आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आतापर्यंत माझ्या हिशोबाने काहीच झाला नाही. रोड, नाली, रस्ते हे एकदम म्हणजे हे तर करावंच लागते अशी गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही आमदार असो किंवा कुठलाही नेता असो, ज्यांची सत्ता होती महापालिकामध्ये, त्यांनी पण सुद्धा काहीच केलं नाही. शहराचं सर्वप्रथम विकास करायचा असेल तर पहिले बायपास रोडचं निर्मिती करणे आवश्यक आहे. पडोली, छोटा नागपूर ते भटाडी ते नेहरू नगरपर्यंत एक बायपास शहरासाठी आवश्यक आहे. जड वाहतूक शहरामध्ये येतात. पहिले चंद्रपूर शहर एवढा पोल्युशनमध्ये नंबर 1 आहे. बरोबर. अजून लोकांना अडचण होते, ट्रॅफिकमध्ये अडचण होते. ते एक बायपास करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा एकच गांधी चौक ते जेतपुरा गेट, जेतपुरा गेट ते गांधी चौक हा प्रमुख मार्ग आहे. याला दुसरा मार्ग बसस्टँड, रेल्वे स्टेशन पासून दूध डेअरीचे वाया महाकाली कॉलेरीतून चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनपर्यंत एक रस्ता आहे. त्याला रुंदीकरण करून नवीन एक रस्ता करता येईल. ते आमच्या वचननाम्यामध्येही आहे. तिसरा, चंद्रपूरमध्ये दरवेळी पावसामध्ये लोकांना अडचण होते, मुख्य मार्ग सुद्धा बंद होऊन जातात. तर ते नाल्याची साफसफाई, नाल्याची रुंदीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टीकडे जर सगळ्यांनी लक्ष दिला, सगळ्यांनी नाही, ज्यांनी सत्ता भोगतली त्यांनी तर कधी लक्ष दिला नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर महानगरपालिकामध्ये सत्यामध्ये बसेल, लोकांचं बहुमत भेटेल, तर नक्की आम्ही हे जे मूळ वस्तू आहे, त्याला प्रश्न आहे, त्याला नक्की निवारा लावू अशी आम्हाला इच्छा आहे.
ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यांवर लढत आहात आणि तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीच्या किती जागा निवडून येऊ शकतील? ही निवडणूक आम्ही चंद्रपूर शहराचं विकास कार्य महाराष्ट्रामध्ये अजितदादा एक विकासाचं एक असं ब्रँड आहे की पश्चिम महाराष्ट्र, बारामती आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी विकासाचं काम केलेलं आहे. विकास करणे आवश्यक आहे, पण विकास ते डोळ्यांनी दिसले पाहिजे असं विकास. किरकोळ विकास करणं हे आमचं कामच नाहीये. किरकोळ विकास हे तो होतच राहील. लोकांचे प्रश्न कधी सुटणार नाही हेही आम्हाला माहित आहे, बरोबर. पण किती सुटायला पाहिजे आणि मुख्य काय त्या विकासाचे कडे जर आपल्याला जायचं आहे तर एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहे. निधीची काही कमतरता महानगरपालिकाला कधी होणार नाही. जर महानगरपालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता बसली किंवा सत्तामध्ये सहभागी पण झाली तरी या चंद्रपूर महानगरपालिकामध्ये कधी निधीची कमतरता होणार नाही. पंचशताब्दीमध्ये चंद्रपूरमध्ये 500 कोटी रुपयाची निधी देणारे एकमेव महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवारांनी ते घोषणा केली होती. चंद्रपूरची त्यावेळेस नगर परिषद नगरपालिकांनी तेवढी निधी सुद्धा खर्च केली नाही. हे दुर्भाग्य आपलं आहे. याला कुठेतरी जर करायचं असेल तर लोकांना एक बदल घडवायला पाहिजे लोकांनी, असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून तुम्ही अजित पवार गटात सहभागी झाला आहात आणि अजित पवार गट राष्ट्रवादीची धुरा सांभाळतात. काय अनुभव आहे? अनुभव एकच आहे. पवार साहेबांच्या पक्षामध्येही मी शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करत होतो आणि अजितदादा आमचे नेतेच होते आणि प्रफुल्लभाई पटेल हे सुद्धा आमचे नेते होते. तेच नेते आताही या पक्षामध्ये आहे आणि आम्ही यांना कधी सोडून जाणार नाही आणि त्यांचं एक विश्वास आमच्यावर आहे. म्हणून कदाचित मी या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. घडी हा चिन्ह गेल्या 26 वर्षापासून माझ्याशी जुळलेला आहे आणि मी या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून कार्य करतोय. नक्कीच. एकूणच पाहिलंय आपण की जे काही सध्याचं राजकारण सुरू आहे, माझा एक परत सरांना एक प्रश्न आहे की सध्याच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगाल? सध्याचं राजकारण काही ठिकाणी न आवडणार आहे. जसं चंद्रपूरमध्ये तर अजिबात नाही. असं कधी घडलं नाही की इतके मोठे मोठे आमदार, खासदार यांच्यावर नगरसेवक, लहान कार्यकर्ता, लहान मोठे कार्यकर्ता असे इथपर्यंत आरोप करतात. काही राजकीय पक्षाचे तर मंचावर जाऊन मंत्र्यांसमोर आरोप प्रतिआरोप झाले. हे चंद्रपूरच्या याच्यात कधी आम्ही पाहिलेला नाही. गेल्या 26 वर्षाचा मला जे राजकीय अनुभव आहे इथपर्यंत खालच्या दर्जापर्यंत राजकारण मी पाहिला नाही. आणि हे जे काही होत असेल त्याला कुठेतरी त्या लोकांनी थांबावं आणि त्यामागे सगळे नेत्यांनी आपलं योगदान द्यावं असं मला वाटतं. नक्कीच. आपण पाहिलंय की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असो किंवा शरद पवार गट असो, राष्ट्रवादी काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि आम्ही त्या पक्षाची धुरा अगदी उत्तमपणे सांभाळत आहोत. अगदी हसतमुखाने आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. एकूणच पाहतो या राजकारणामध्ये खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर म्हणू तर राष्ट्रवादीची भूमिका ही अगदी स्पष्ट आणि ठाम असलेली आपल्याला दिसत आहे. राजभाऊ, आपण सिटी मध्ये आलात, आपले खूप खूप धन्यवाद.